जय शिवराय मित्रांनो आपल्याला पीएम किसानचे वर्षाला 6,000 रुपये मिळतात. परंतु आता शेतकऱ्यांना 6,000 ऐवजी 9,000 रुपये मिळणार आहेत. यासाठी काही महत्त्वाचं काम सुद्धा आपल्याला करायचं काम पडणार आहे. त्यानंतर हप्ता कधी मिळणार आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे, या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा. मित्रांनो, चॅनल नवीन आहे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. तर मी गणेश ठाकरे, स्वागत आपलं कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एकंदरीत पीएम किसानच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न पाहता, महागाई भत्ता पाहता, महागाईचं स्वरूप पाहता शेतकऱ्यांना 1,000ची वाढीव रक्कम ही मिळणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून याचं वितरण होणार आहे. 2024चे विलक्षण सुद्धा जवळ येत आहेत. याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठतरी दिलासा किंवा काहीतरी मदत म्हणून सरकारच्या माध्यमातून याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याचं वितरण शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये आपल्याला केवायसी आपली व्यवस्थित आहे का ते बघायचे आहे. आधारचं नाव, बँकेचं नाव आणि सातबाराचं नाव हे व्यवस्थित आहे का ते बघा. एखादा जर मिस्टेक असेल, एखादी स्पेलिंग जरी मिस्टेक असेल तर आपल्याला याचा हप्त्याचं वितरण होणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाहीत. आपल्या बँकेसोबत आपलं आधार कार्ड लिंक आहे का ते सुद्धा बघा. त्याचनंतर आपल्याला 16 हप्त्याचं वितरण हे होणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये ऐवजी आपल्याला 9,000 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. वर्षाला 9,000 रुपये हे मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे याचं वितरण होणार आहे. वितरण हे दुसऱ्या महिन्याच्या 5 तारखेला याचं वितरण होणार आहे. श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण होणार आहे आणि शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 3,000चा हप्ता इथून पुढचा 16 हप्ता हा मिळणार आहे आणि 17 हप्त्याचं सुद्धा लवकरच वितरण होणार आहे. अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा. जय शिवराय मित्रांनो.